आज आपण करणार आहे पुरणाचे दिंडे. त्यासाठी डाळ घेतली हरभऱ्याची 1 वाटी. जेवढी आपण डाळ घेतली तेवढाच आपल्याला गूळ वापरायचा असतो पुरण करताना. ही डाळ आधी आपण स्वच्छ धुवून घेऊ. डाळ शिजण्यासाठी पाणी ठेवून घेऊ. डाळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची. डाळ आता शिजण्यासाठी टाकून घेऊ. एक 4 शिट्ट्या आपल्याला घ्यायच्या डाळीच्या. डाळ आपली छान शिजलेली आहे. 4 शिट्ट्या डाळीच्या घेतलेल्या आहेत. खूप छान डाळ शिजली. आता डाळीला आपण चटका देऊन घेऊ. गूळ फोडून घेतलेला आहे. जेवढी डाळ घेतली तेवढाच गूळ आपण इथं वापरणार आहे. छान आता मिक्स करून घेऊ हे. पुरण आपलं होतंय तोपर्यंत आपण दिंडे जे करायचे त्याच्यासाठी पीठ मळून घेऊ. 2 कप गव्हाचं पीठ घेतलेले, 2 चमचे बेसन, मीठ टाकून घ्यायचंय 1 पाव चमचा. बेसन पीठ टाकल्यामुळे दिंडे खूपच छान होतात. 2 चमचे तेल टाकायचे गरम करून. बेकिंग सोडा टाकायचा आहे थोडासा. आपण जे दिंडे उकडणार आहेत ते खूप सॉफ्ट आणि एकदम छान हलके होतात. थोडं थोडं पाणी टाकून पुरीला जसं आपण पीठ मळतो तसं मळून घ्यायचंय. पीठ आपलं मळून झालेलं आहे या पद्धतीने. आणि एवढंच घट्ट ठेवायचंय. जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही. पुरण हे आपलं होत आलेलं आहे. पुरण आपलं छान झालेलं आहे. पुरणाला चटका छान बसलेला आहे. आता हे आपण वाटून घेऊ. पुरण वाटून घेऊ आता. गरम गरमच वाटून घ्यायचं म्हणजे पटकन होतं.
पुरण थंड झालेले सुंठ आणि जायफळ याची पावडर टाकून घेऊ आता याच्यामध्ये. पुरण छान लागतं ही पावडर टाकल्यानंतर, चव खूप छान येते पुरणाला. हे मिक्स करून घेऊ आता. दिंडे करण्यासाठी आपल्याला पुरण जे पाहिजेले ते असं गोल करून ठेवायचं. या पद्धतीने करून ठेवले की आपल्याला पटकन पोळी लाटून त्याची छोटीशी हे ठेवता येतात त्याच्यामध्ये. पुरण आपलं तयार आहे. स्टीमर मध्ये पाणी टाकून घेऊ गरम करण्यासाठी. पुरीला आपण जेवढं पीठ घेतो तेवढं आपण इथं पीठ घ्यायचं. लाटून घेऊ आता हे. या पद्धतीने आपल्याला लाटून घ्यायचे. तुम्हाला दिंडे किती लहान मोठे करायचे त्या आकाराचं लाटून घ्यायचं इथं. आता आपण जे पुरण केलेलं आहे ते असं ठेवून घ्यायचं याच्यामध्ये. या पद्धतीने घडी घालायची याची. असे दिंडे आपण तयार करायचे सगळे. अशीच आता आपण लाटून घ्यायचे सगळे. पुरण ठेवून घेऊ आता याच्यामध्ये. आपण यात थोडासा सोडा वापरलाय आणि बेसन, त्याच्यामुळे दिंडे फुगतील पण खूप छान आणि चवीला पण खूप छान लागतील. दिंडे आपले करून झालेले आहेत. ज्या प्लेटीमध्ये आपण स्टीम करण्यासाठी ठेवणार आहे त्याला तेल लावून घ्यायचे. उकडण्यासाठी ठेवून घेऊ आता. एक 5 मिनिटं याला छान वाफ देऊन घेऊ. गॅस मोठाच आहे. गॅस बंद केलेला आहे. एक 5 ते 6 मिनिटं झालेली आहे. दिंडे आपले खूप छान उकडले गेलेत. आता हे आपण थंड करून घेऊ. दिंडे आपले खूप छान झालेले आहेत. अगदी मस्त उकडले पण गेलेत. तुम्ही हे दुधाबरोबर, खिरीबरोबर किंवा तुपासोबत हे खूप छान लागतात. आतून पण खूप छान झालेत दिंडे. एक कट करून दाखवते तुम्हाला. तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा. खूप छान होतात. तुपाबरोबर पण खूप छान लागतात किंवा तुम्हाला तूप आवडत नसेल तर दुधाबरोबर